हॅलो स्टुडंट्स, आज 12 ऑगस्ट सेतू अभ्यासक्रम दिवस 43. बघूया आपण आजचा भाग. मराठीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर मराठीमध्ये लिपीची जाण व लेखन हा घटक आपल्याला बघायचा आहे. लिपीची जाण व लेखन याच्यामध्ये आपल्याला लेखन करता येणं हे महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे वाचन तर महत्त्वाचं आहे. बघा या ठिकाणी या आपल्याला दिलेल्या PDF मध्ये मी अगोदरच आपल्याला जो काही काम करावयाचे आहे ते रंगीत केलेलं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल, या ठिकाणी रंगीत केलेलं काम तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा, लिहायचं आहे आपल्याला. तर आपण टी व्हीवरती बातम्या बघत असतो किंवा वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचत असतो, जाहिराती वाचत असतो, तर त्या आपल्याला समजल्या पाहिजेत. तोच भाग या ठिकाणी एक दिलेला आहे बघा. इथं जाणून घेऊया वर्तमानपत्रातील बातमी, जाहिरात वाचून दाखवणे आणि त्या पद्धतीनं काही घडतं का ते बघायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला जे लिहायचं आहे ते या याच्या रंगीत भागामध्ये दिलेले असते. सर्व रंगीत भाग जो आहे हे लिहायचा भाग आहे आपल्याला. हे पण आपल्याला लिहायचं बघा. बातमी काय आहे ती बातमी वाचायची आणि आपल्या वहीमध्ये आपल्याला लिहावयाची आहे. मुंबईत पाऊस थांबला पण ढगाळ वातावरण कायम, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. आता या संदर्भातली ही 2 ओळीची बातमी आहे. ही बातमी वाचून आपल्याला समजलेलं पाहिजेत. ऑरेंज अलर्ट म्हणजे काय, तर पावसाची जास्त शक्यता असेल तर त्यावेळेला हवामान खातं ऑरेंज अलर्ट देत असतं. जर खूपच जास्त पाऊस होत असेल तर रेड अलर्ट देत असतं. आपण जर वारंवार टी व्हीवरच्या बातम्या वगैरे जर बघितल्या तर आपल्याला ते हळूहळू समजू शकतं. तर बघा अशा प्रकारे आपल्याला जाहिरात किंवा बातमी वाचून ती आपल्याला समजली पाहिजे. चला पुढे जाऊया आपण. वाचन क्षमतेमध्ये हा भाग दिलेला. या PDF मध्ये दिलेली सर्व माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे. काही अडचण असेल तर ते तुम्ही विचारू शकता. मराठीमध्ये एवढाच भाग आहे. पुढचा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी, आणि इंग्रजीमध्ये बघायचं आहे लॉट ऑफ वर्क टू डू. असा घटक आहे, आपल्याला बरंचसं काम करायचं आहे. आता काय करायचं बघा, या ठिकाणी इंग्रजीमध्ये लिहिलेलं PDF मध्ये दिलेली जी माहिती आपल्याला ही वाचायची आहे आणि वाचून समजून घ्यावयाची आहे. आपल्याला करावायचं काय काम आहे ते आपल्याला पुढे या ठिकाणी दिसेल. सध्या आपण अगदी या सेतू अभ्यासक्रमाच्या शेवटाकडे जात आहोत आणि त्याच्यामुळं आपलं कामही कमी झालेलं, बराचसा भाग पूर्ण होऊन गेलेला आहे. बघा या ठिकाणी आपल्याला करायचं काम या रंगीत त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. या ठिकाणी चित्र दिलेले आहे आणि त्या चित्राच्या अनुषंगानं असलेले ॲक्शन वर्ड्स म्हणजे कृतीयुक्त शब्द हे फार महत्त्वाचे या ठिकाणी आहेत. बघा आता इथं वरच्या बाजूला सुद्धा तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत आणि काही कृतीयुक्त शब्द दिले आहेत. हे कृतीयुक्त शब्द आपण समजून घेऊया आपण. लॉट ऑफ वर्क हे जे तुम्हाला सांगितलं म्हणजे खूप सारं काम. आता काय काम आहे बघा, इथं दाखवलेलं आहे. ॲट अमित's होम देअर इज अ लॉट ऑफ वर्क टू डू एव्हरी डे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, अमितच्या घरी रोज भरपूर काम करण्यासारखं असतं. आता कोणकोणतं काम करण्यासारखं असतं बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे की काय काम करावं लागतं. बघा इथं दाखवलेलं आहे कुकिंग, नंतर स्वीपिंग. स्वीपिंग म्हणजे झाडू मारणे. वॉशिंग क्लॉथ्स म्हणजेच कपडे धुणे. आता हे तर आपल्या घरीसुद्धा रोजच होत असतं, होतं की नाही? रोज आपल्या घरीसुद्धा हे होतच असतं. आता पुढचं आणखी काय काम आहे बघा, इथं तर सांगितलेलं आहे यांनी की फोल्डिंग क्लॉथ्स. जसं आपण कपडे वाळू घातल्यानंतर ते कपडे त्याची घडी करून ठेवतो किंवा सकाळी अंथरून पांघरून उचलताना आपण कपड्याची टायडिंग अप म्हणजे काही काही गोष्टी बांधून ठेवणे, त्याच्या एखाद्या ठिकाणी एखाद्या थैलीमध्ये ठेवणे. वॉशिंग पॉट्स अँड पॅन्स म्हणजे भांडे धुणे. पॉट्स अँड पॅन म्हणजे भांडे धुणे. अशा प्रकारची वेगवेगळी कामं घरामध्ये करावं लागतात. पुन्हा काही काम सांगितलेलं बघा या ठिकाणी तुम्हाला परत इथं सांगितलेले. हे इंग्रजीमध्ये तुम्हाला महत्त्वाचं असं आहे की याच्यामध्ये आपल्याला ॲक्शन वर्ड समजले पाहिजेत. घरातल्या कृतीसुद्धा आपल्याला समजतात. काय त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं. वॉशिंग कप अँड सॉसर्स म्हणजे कप बशा धुणे. ब्रिंगिंग व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला आणणे आणि ते क्लिनिंग करणे, तो स्वच्छ धुवून घेणे. आणि त्याच्यानंतर सांगितलं ब्रिंगिंग थिंग्स फ्रॉम द मार्केट म्हणजे बाजारामधून वस्तू आणणे. मग ते किराणा वस्तू असतील किंवा घरगुती वापरायच्या इतर कोणत्याही वस्तू असेल. तर असं लॉट ऑफ वर्क हे अमितच्या घरी दाखवलेलं आहे. आता बघा पुढं बघूया त्या संदर्भामध्ये असलेलं काही काम. या ठिकाणी आपण हे वाक्य वाचायला काही हरकत नाही. बघा काय वाक्य या ठिकाणी चित्र दिसतं तुम्हाला.
थोडंसं आता इथं वाक्यही बसलं पाहिजे आणि चित्रही दिसलं पाहिजे. या पद्धतीची मी स्क्रीन या ठिकाणी तयार करतो. बघा या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसतं की एका फॅमिलीमधले लोक काय करताना दिसत आहेत आपल्याला. तर या ठिकाणी गॅस वगैरे दिसतोय आणि बहुतेक गॅसचा ओटा आहे आणि मग ते काय करून राहिले बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला की ते काय करताय ते सांगितलेलं आहे. अमित's मदर, फादर अँड ग्रँडमदर आर कुकिंग. या ठिकाणी कुकिंग हा शब्द महत्त्वाचा आहे. अमितचे आई, बाबा आणि आजी हे स्वयंपाक करत आहे. कुकिंग कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे. तर हा ॲक्शन वर्ड आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे, वाक्य वाचता आलं पाहिजे. बघा त्या संदर्भातच परत इथं वाक्य दिलेले आहे तुम्हाला. अमित's मदर इज स्वीपिंग. बघा हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे. हे रंगीत याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं. बघा ही अमितची आई आहे आणि ही अमितची आई झाडू मारत आहे, स्वीपिंग करत आहे. पुढचं चित्र दिसतं तुम्हाला. या पुढच्या चित्रामध्ये अमित's मदर अँड सिस्टर आर वॉशिंग. बघा या ठिकाणी वाक्य आहे आणि इथं तुम्हाला ते चित्र या ठिकाणी दिसेल. बघा काय चित्र आहे ते. चित्र असं दिसतं आपल्याला की वॉशिंग करतायत, काय कपडे धुत आहेत, वॉशिंग क्लॉथ्स. पुढं बघा पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला अमितचे बाबा दिसतात आणि अमित दिसतोय काय करून राहिले. हे काम आपल्या घरी आपले बाबा करतात की नाही माहिती नाही, परंतु अमितचे बाबा मात्र हे काम करून राहिलेले. काय करून राहिले. अमित अँड अमित's फादर आर फोल्डिंग क्लॉथ्स, म्हणजे कपड्याच्या घड्या करत आहे. पुढच्या चित्रामध्ये बघा परत दिसतंय तुम्हाला अमितचे फादर आणि मदर काय करून राहिलेले. हे तर तुम्हाला हसूच येईल की अमित's फादर अँड मदर आर वॉशिंग पॉट्स अँड पॅन्स. म्हणजे अमितची आई आणि बाबा भांडे धुत आहेत. आपल्या घरी बाबा कधी भांडे धुतात का? कधीच नाही. परंतु अमितचे बाबा मात्र धुत आहेत. कारण एक कुटुंब म्हटलं आणि कुटुंबातले प्रत्येक काम हे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी करायला पाहिजेत. तर बघा या ठिकाणी आता बघा इथं परत आजी काय करतायत या ठिकाणी बघा. अमित's ग्रँडमदर इज वॉशिंग कप्स अँड सॉसर. कप बशा धुत आहेत. आपल्या घरी पाहुणे आले, 4-5 पाहुणे आले की बऱ्याचशा कप बशा पडतात. इथं अमितची आजी मात्र कप बशा धुते. हे वाचता आलं पाहिजे, हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमो दाखवलेला आहे. याच्यामध्ये काय आहे, हे हे जे दिलेले 2 वाक्य आहेत, म्हणजे शब्द दिले आहेत ते तुम्हाला लिहायचे. हे वाक्य पूर्ण आपल्याला वहीमध्ये लिहायचं आहे. इन सर्कल द करेक्ट ऑप्शन, म्हणजे योग्य पर्यायाला गोल करा. बघा या ठिकाणी एक चित्र दिसतं आणि चित्राच्या समोर तुम्हाला 4 शब्द दिसतात. बघा हे चित्र आहे अमितची. आपण वर वाचलेलं आहे वाक्य की अमितची आई झाडून राहिलेली आहे. आता इथं म्हटलेलं आहे क्लिनिंग, कुकिंग, टायडिंग आणि स्वीपिंग. याच्यामधलं योग्य ते उत्तर कोणतं आहे तुमच्या लक्षामध्ये आलेले असेल. याच्यामध्ये योग्य जे उत्तर आहे ते आहे म्हणजे स्वीपिंग. मग त्याला आपल्याला सर्कल करायचं आहे, म्हणजे गोल करायचं आहे. म्हणजे या 4 शब्दापैकी योग्य चित्राच्या संदर्भात असलेल्या योग्य शब्दाला आपल्याला गोल करायचं आहे. याच पद्धतीनं तुम्हाला पुढं काही शब्द, काही कृती तुम्हाला करायच्या आहेत. त्या कृती कोणत्या बरं, प्रॅक्टिस म्हणून आपल्याला ते करायचं आहे. हे आता जे उदाहरण आपण समजून घेतलेलं आहे तर त्याचं प्रॅक्टिस संदर्भात आपल्याला येतं. बघा या ठिकाणी तुम्हाला इथं एक शब्द दिसतो प्रॅक्टिस, म्हणजे सराव करायचा. हा शब्द पण लिहायचा आहे. त्याच्यानंतर 1 नंबर 1 मध्ये काय, इन सर्कल द करेक्ट ऑप्शन्स, योग्य पर्यायाला गोल करा. म्हणजे चित्र दिलं बघा या ठिकाणी चित्र दिलेलं आहे आणि या 4 शब्दापैकी जो योग्य पर्याय असेल त्याला गोल करायचं आहे. आता हे जे चित्र आपण ए नंबरला दिसतंय तुम्हाला, हे चित्र आपण या अगोदरसुद्धा बघितलेलं आहे की नाही. तर हे चित्र आपल्याला बघायचं आहे आणि त्या संदर्भात बघा इथं हे चित्र दिलेलं आहे, दुसरं इथं चित्र दिसलेलं आहे आणि इथं पुढे 4 शब्द दिले आहेत. 1 2 3 4 याच्यापैकी योग्य. आता इथं काय बघून राहिलं तुम्हाला की अमितची आई, अमित's मदर अँड त्याची सिस्टर ही काय करून राहिलेली आहे, वॉशिंग क्लॉथ्स. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे की हा जो शब्द याला इन सर्कल करावा लागेल, म्हणजे गोल करावा लागेल. या पद्धतीनं तुम्हाला पुढचे चित्र जे आहेत या चित्राच्या संदर्भात गोल करायचे. आता चित्र आपल्याला काढता येत नाही म्हणून हे चित्र न काढताच आपल्याला हे चित्र काढायचे नाहीत. हे चित्र काढायचे नाही. आपण याला ए बी असं नंबर दिलेले आहे. 4 पैकी 4हीच्या 4ही शब्द लिहायचे आणि योग्य शब्दाला गोल करायचं. म्हणजे तुम्ही ए लिहिणार, त्याच्या पुढे कुकिंग, स्वीपिंग, वॉशिंग, फोल्डिंग क्लॉथ्स असं हे तुम्ही लिहिणार आणि योग्य शब्दाला गोल करणार. या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. परत इंग्रजीमध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे जास्तीचं काम आहे. परत एक कृती आहे आपल्या ठिकाणी, ही कृती आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहावायची आहे. काय कृती आहे बघा, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेशनिंग फोर्समेंट ॲक्टिव्हिटी ही आपल्याला करायची आहे. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे नेमकं इथं सांगितलेलं आहे इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये. बघा इथं व्हॉट वर्क्स यू डू ॲट युअर होम
टिक ऑन इट. तुमच्या घरी तुम्ही काय करता, तुझ्या घरामध्ये तू काय काम करतो. तर तुम्हाला हा प्रश्न लिहायचा आहे पूर्णच्या पूर्ण मराठी आणि इंग्रजीमध्ये. आणि त्यानंतर खाली जी यादी दिलेली आहे या 7 कामांची, ही 7ही कामं तुम्हाला लिहायची. याच्यापैकी जी कामं तुम्ही करत असाल त्याला तुम्ही त्याच्या पुढं टिक करा. जसं तुम्ही कुकिंग करत असाल तर इथं टिक करा, स्वीपिंग करत असाल तर इथं टिक करा. जर करत नसाल वॉशिंग क्लॉथ हे जर करत नसाल तर तिथं काहीच करू नका. त्याच्यानंतर वॉशिंग पॉट्स अँड पॅन करत असाल तर या ठिकाणी टिक करा, राईट मार्क करा. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. म्हणजे तुमच्या हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थही समजतो आणि आपण काय करतो हे आपल्या लक्षामध्ये येईल. चला पुढं जाऊया. पुढं परत आपल्याला जोड्या लावायच्या आहे. तुमचे ॲक्शन वर्ड आणि चित्र याच्या संदर्भात बघा. इथं हे तुम्हाला इव्हॉल्युशनमध्ये पूर्णच्या पूर्ण आपल्याला लिहायचं आहे. हे जे पूर्ण लिहिलं इव्हॉल्युशन मॅच द पेअर योग्य जोड्याजोड हे लिहायचं आहे. डाव्या बाजूला म्हणजे आपण म्हणू गटामध्ये ABCD असे क्रमांक दिलेले आणि इथं 1 2 3 4 असं रोमनमध्ये लिहिलेलं आहे आणि त्या संदर्भातले शब्द पुढे या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता आपल्याला करायचं काय काम आहे, आपल्याला फक्त हा A नंबर टाकायचा आहे. चित्र काढायची गरज नाही. चित्र फक्त समजून घ्या आणि Aच्या संदर्भात तुम्हाला जी जोडी दिसल या ठिकाणी बघा अमित आणि त्याचे बाबा काय करून राहिलेले फोल्डिंग क्लॉथ म्हणून याची जोडी या ठिकाणी लागते. अशा पद्धतीनं आपल्याला हे काम करावायचं आहे. चला ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढं बघा आपल्याला गणिताचा भाग संपलेला आहे. नंतर विषय आहे इंग्रजीचा भाग संपलेला आहे. पुढचा विषय आहे गणित आणि गणितामध्ये माहितीचे व्यवस्थापन हा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत. माहितीचे व्यवस्थापन. आता माहितीचे व्यवस्थापन म्हणजे काय, तुम्हाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या माहिती आहेत त्या योग्य पद्धतीनं त्या लिहिणं. त्याच्यासाठी इथं संबोध कोपऱ्यामध्ये तुम्हाला काही या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये काही माहिती दिलेली आहे. काय माहिती दिली बघा, इथं भाजीची नावं दिलेली आहेत, इथं मुलांची नावं लिहिली आहेत, त्यांची संख्या. आता या संदर्भातलं काय माहिती इथं वर जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे वांग्याची भाजी खाणारे कोण कोण आहे, गणेश, स्मिता, उस्मान, रघु, अस्मिता हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. हे तुम्हाला ही मुलं ते खातात. मग एकूण संख्या आहे 6. म्हणजे दिलेली माहितीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं ते लिहिणं की एका साईटमध्ये म्हणजे एका नजरेमध्ये आपल्याला ती माहिती आपल्याला समजू शकते. हे आहे माहितीचं व्यवस्थापन. बघा त्या पद्धतीचं वर दिलेली माहिती जर तुम्ही वाचली तर आपल्याला ती समजलेली जर असेल तर पुढं काय काम करायचे दिसेल. बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला सराव कोपरा आणि हे सराव कोपरा हा प्रश्न जो आहे तो लिहायचा. त्याच्यानंतर इथं पूर्ण जे 2 वाक्य दिलेले आहे तुम्हाला 3-4 ओळी लागतील. तुमच्या घरी दादा, ताई, आजी, बाबा, आजी, आजोबा ह्या कुटुंबातील व्यक्ती कोणकोणत्या रंगाचे कपडे घालतात त्याची माहिती तुम्हाला लिहायची. त्यासाठी हा तक्ता तुम्हाला करायचा. या ठिकाणी तुम्हाला 2च नावं दिलेली आहेत, आई आणि बाबा. तुम्ही बाकीचे लिहू शकता ताई, दादा, आजी, आजोबा आणि त्याच्यानंतर त्यांचे कपड्याचे रंग कोणते आहेत हे पुढच्या चौकटीमध्ये लिहू शकतात आणि त्यांची संख्या किती आहे 1 2 3 4 5 काय जे असेल ते लिहू शकता. आता पुढे जाऊया आपण. गणिताचा भाग संपलेला आहे. परिसर अभ्यासमध्ये निसर्गातील बदल, आपल्या अवतीभोवती होणारे बदल या ठिकाणी दिवस व रात्र ही जी PDF मध्ये दिलेली माहिती सर्व वाचे. पहाटेपासून रात्रीपर्यंत काय फरक पडतो. त्याच्यानंतर निसर्गातील बदल, काय निसर्गामध्ये बदल होत असतात हे आपल्याला वाचल्यानंतर या ठिकाणी सराव करू. यामध्ये या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे. काय बघा प्रश्न, सकाळी सूर्य होताना, दुपारी व संध्याकाळी सूर्य मावळताना आकाशाचे निरीक्षण करा व होणाऱ्या बदलाची नोंद करा. हा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला खाली लिहायचं आहे. दुसरा प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला खाली लिहावयाचे आहे. चला पुढे जाऊया आपण. बघा या ठिकाणी हे 2 प्रश्न झाले की तर परत खाली तुम्हाला 3रा आणि 4था प्रश्न दिलेला आहे. हे झालेलीच माहिती बघा काही आपल्याला परिसर अभ्यासमध्ये रिपीट होते. बघा हा 4था जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला गाव व शहरात सकाळ झाले की कोणकोणत्या गोष्टी आपल्या नजरेस पडतात. गावामध्ये सकाळी काय नजरेस पडते हे या ठिकाणी लिहायचं आहे आणि शहरामध्ये काय नजरेस पडतं हे शहर या शब्दाच्या खाली आपल्याला लिहायचं आहे. उपक्रमामध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे याची थोडक्यात नोंद घ्यायची की तुमच्या घराशेजारी असलेल्या एका झाडाचे निरीक्षण करा आणि वर्षभरात वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्यामध्ये कोणकोणते बदल दिसतात. आता वेगवेगळे ऋतू म्हणजे हिवाळा, पावसाळा, उन्हाळ्याच्यामध्ये तुमच्या शेजारी किंवा तुमच्या शेतात आजूबाजूला असलेल्या झाडामध्ये काय बदल होतात याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. चला ठीक आहे. चला पुढे जाऊया. परिसर अभ्यासचा हा भाग बघितला आपण. आता परिसर अभ्यास 2 मध्ये काय दिलेले, पाण्याविषयी थोडी माहिती
आपल्याला बघायची आहे आणि ते आपण याच्या अगोदरसुद्धा बघितलेलं आहे. पहिले काही आठवूया. काय आठवायचं त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचं हे लिहायचं आहे तुम्हाला. पहिले काय आठवूया, पहिला प्रश्न लिहायचा, त्याच्या खाली त्याचं उत्तर लिहायचं आहे. हे आपण अगोदरसुद्धा बघितलेलं आहे. सोपे प्रश्न आहेत, त्याचे उत्तरं तुम्हाला लिहायचे. आणखी काय काम करायचे, PDF तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे. त्यासाठी आवश्यक असलेले व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहेतच, ते सुद्धा आपण बघायचे आहेत. आता ही जी प्रश्न, या 3 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायचे. त्याच्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर शोधू हे पण लिहायचं आहे. पहिला प्रश्न लिहायचा, पाण्याला रंग असतो का, त्याचं उत्तर तुम्हाला त्याच्या खाली लिहायचं आहे. इथं जागा सोडलेली नाही, परंतु तुम्हाला उत्तर खाली लिहायचं आहे. या ठिकाणी प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर, या ठिकाणी आपल्याला हे लिहायचं आहे. पण इथं शब्द लिहा तुम्ही, उत्तर असा शब्द लिहा आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न अगदी सोपे आहेत. तुमच्या लक्षात आले नाही तर तुमच्या आई बाबा, ताई, बहीण, भाऊ यांना तुम्ही विचारू शकता. तर या ठिकाणी आपला हा भाग संपलेला आहे. धन्यवाद. आपण याच ठिकाणी थांबूया. आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर दिलेली PDF काळजीपूर्वक वाचा. जे व्हिडिओ दिलेले आहेत ते काळजीपूर्वक बघा, एकदा दोनदा बघा आणि प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. धन्यवाद.